मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आत्ताच ना माझं सगळं आवरून वगैरे झालं आहे आणि आज मी बरेच दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे. आणि आता ना आम्ही चाललो आहे सगळे फॅमिलीसोबत फिरायला, कारण आज सगळ्यांना सुट्टी आहे. तर म्हटलं सगळ्यांनी फिरायला जाऊया. तर आता कुठे जायचं हे फिक्स ठरलेलं नाही, पण म्हणतोय खवणे बीचला जायचं आहे. चला. तर आता सगळे आम्ही निघालो आहे खवणे बीचला जायला. आणि हे बघा, तर मी आज गाडीनं चालवत आहे, काका चालवतात. तर आता आम्ही निघालो आहे. आधी आम्ही आलो आहे CNG भरायला. हे बघा, गर्दी वगैरे काय नाही, एकच गाडी होती. आता आमचा नंबर आला आहे, तर CNG फुल करून घेऊया. तर आता CNG भरून झाला आहे आणि आता आम्ही निघालो आहे. आता ठरलं आहे की लगेच आधी पहिलं खवणेला जायचं, तिथे कायाकिंग करायचं आहे. तर आता लगेच पोचूया. तर आता आपण हायवेला लागलो आहे. आपल्या जवळपास 1 तासभर तरी लागेलच. चला. तर आता आपण आलो आहे खवण्याच्या इथे. तर आता मॅपवर लावला आहे, कारण आम्हाला पण ॲड्रेस व्यवस्थित माहीत नाही. तर आता मॅपप्रमाणे जातो. काय एकदम स्ट्रेट रोड आहे बघा, आणि पूर्ण सगळीकडे असं माळरान आहे बघा. झाडं वगैरे कायच नाही दिसत आहेत जास्त. तर आता आपण पोचलोय फायनली खवण्याला. तर इथे बघा, इथे असतात कायाकिंग्स. भरपूर लोकांचे कायाकिंग्स हे आहेत. तर बघूया आपण कुठची घेतो. आणि हा बघा, बीचच्या एकदम बाजूलाच. तर चला, आता लगेच सगळे उतरले आहेत, तर जाऊया खालती. हे बघा, तिथे खालती करतात कायाकिंग्स. हे बघा, खाडी आहे ही, पाणी आहे बघा समुद्राचं इकडे ह्या साईडला आलेलं आहे, त्यामुळे हे शांत आहे पाणी. तर इथेच कायाकिंग करतात. तर आता हे बघा, लोक बघा कशी कायाकिंग करतायत. तर आपण पण सगळं आता लाईफ जॅकेट वगैरे घालूया आणि आपण पण उतरूया पाण्यात. काय मस्त वाटतंय बघा, एकदम शांत. ही बघा कशी फॅमिली आहे पूर्ण, ते करतायत. भारी वाटतंय. आणि पलीकडे बघा माड सगळे. आता हे बघा, सगळ्यांनी लाईफ जॅकेट घालून घेतले आहेत आणि आता आम्ही तयार आहे. तर खाली उतरूया पाण्यात. हे बघा, हे आमच्या बोट्स आहेत. मी बसलोय कायाकिंग करायला आणि हे बघा, इथे आर्य वगैरे बसले आहेत. आणि हा बघा, आता मी इथे बसलो. काय मस्त वाटतं एकदम. आणि हा बघा, आर्य एकटा बसलाय. आणि मी हा बघा इथे थांब मी करतो. तर आता हे बघा, मस्त आर्य करतो इकडे, आणि इकडे आम्ही काका आणि सगळे आता हे बघा मागे राहिले आहेत. तर आता हे बघा, आम्ही खूप लांब आलो आहे आता पुढे. आणि समोर बघा काय व्ह्यू आहे तो. समोर असं पूर्ण ना मॅनग्रोव्ज आहेत. तर आता आपण तिथे पण जायचं आहे. आणि बघा, काकी आणि प्रतीक बसला आहे बघा रे इथे. हे बघा, आर्य इकडे बघ. आर्य दादा, आर्य दिसतोय काय? हे काय दिसतेस तू? तर आता आम्ही बघा कांदळवनात आलो आहे. लेप मार, फक्त लेप मार. राईट मार, फक्त राईट. हे बो, दुकानं घातली आहेत आतमध्ये.
लावा लावा हे करा. सगळीकडे सरबत बिरबत सगळं विकतात. लेफ्ट मार, लेफ्ट राईट मार प्रचिती. चल 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 मार मार. हे बघा इकडे बोट आम्ही एकत्र घेतले आहेत आणि आता फोटो वगैरे काढतो. प्रजिती ते कलिंगड आहे तर ते सुद्धा ऑर्डर केलं आहे. तर आता हे बघा कलिंगड तर आला आहे आणि बघा हे आहे ते दुकान. तर आता सगळे आम्ही आता कलिंगड खाऊन घेतो. अरे हे बघा सानी आणि काका पण आले आहेत. तर आता हे बघा आम्ही कांदळवनात आतमध्ये जातो आहे. कांदळवन म्हणजे मॅनग्रोव्ज. बघा मॅनग्रोव्ज आहे तिथे. हा आर्य बघा कसा. चल व्हिडिओ कर आता. केला मी. इकडे फिरव एकदा आणि इकडे एकदा फिरव. सानू तर आता आम्ही त्या मॅनग्रोव्हमधून आता बाहेर आलो आहे आणि बघा इथे आता दुसरीकडे जातो आहे. इकडची एक साईड झाली तर समोर पण जाऊया. ते बघा आता ना अचानक ना जवळ येतो आणि त्या झाडांमध्ये अडकायला होता. आणि हा बघा एकदम असा आरामात बसला आर्य. चला आता दुसऱ्या साईडला जाऊया. आता काय जाऊया. आता कुठं आलो आपण. अरे फिरो सानू ये. आता हे बघा लोक भरपूर वाढली आहेत आता. ठोकणार व्हिडिओ काय नाही पुढे. काय सुंदर वाटतंय बघा एकदम. बाजूला सगळे असे माड आणि मध्ये पाणी. हे बघा हे दोघे इथे आहेत. आर्याला मजा मारतो. तर आता खूप वेळ केलो आणि आता दमाल झालं त्यामुळे म्हटलं बास झालं. तर आता आम्ही इथनं तर निघतो आहे. तर आता बघा इथे टर्न मारण्यासाठी खालती आलो आहे आणि हा बघा हा समोर बीच आहे. तर आता आम्ही आता बीचवर नाही जात आहे कारण आता आम्हाला इथनं जायचं मालवणला. तर आता मालवणला पण तारकर्ली देवबाग बीच फिरायचे आहेत. तर आता लगेच निघतो. आता हे बघा अचानक ना हे बघा प्लेन लँड झालं. व्हिडिओ तर काय करता आला ना लँडिंगच्या वेळी कारण मी एकदम गाडी चालवत होतो आणि बाजूने बरोबर लँड झालं. तर आता ते बघा त्या साईडला तिथे बघा
हे बघा, हे विमान लँड झालं आहे. तर ते बघा सगळे लोक वगैरे उतरत आहेत. काय मस्त वाटलं. हा बघा केवढा मोठा ब्रिज आहे. आता आम्ही चाललोय मालवणच्या दिशेने. तिथे आधी जाऊन जेवायचं आहे, कारण भूक पण आता भरपूर लागली आहे. त्यामुळे लगेच जातो. तर आता आम्ही पोचलोय फायनली मालवणमध्ये. तर आता ठरवतोय की कुठच्या हॉटेलला जायचं. काका म्हणतात बांबू हॉटेल म्हणून नाही काय. आम्ही थांबलो आता जेवायला. तर आता बांबू हॉटेल तर बंद होतं. तर आता आम्ही आलोय स्वामी समर्थ हॉटेलमध्ये काहीतरी. तर आता आतमध्ये जाऊया आणि पटकन जेवून घेऊया. हे बघा, हे समोरचंच टेबल मिळालं आम्हाला. आता आम्ही ऑर्डर केली आहे. सगळ्यांनी थाळ्या ऑर्डर केल्या आहेत. मला तर फ्रॉन्स आवडतात, त्यामुळे मी तर फ्रॉन्सच केल्यात. तर आता हे बघा सगळ्यांच्या थाळ्या आल्या आहेत आणि बघा किती सारे आयटम आहेत ते सगळे आवडीचे. लगेच जेवून घेऊया. तर आता आम्ही चाललो आहे तारकर्ली बीचला. तर आता हे बघा, हे आहे तारकर्ली बीच. तर गाडी तर पार्किंग केली आहे. आता जातोय बीचकडे. बघा इथून सरळ जाऊन आतमध्ये आहे. आणि किती साऱ्या गाड्या आल्यात त्या बघा. बस वगैरे पण आल्या आहेत. आणि हे बघा, हे ना हॉटेल तयार करतायत एकदम असं बोट शेपमध्ये. आणि बघा गर्दी पण भरपूर आहे. आणि ऊन पण लागतंय खूपच, कारण आता 4च वाजले आहेत. थोड्या वेळात मस्त वाटेल, पण आता तरी खूपच ऊन आहे. हे बघा लोक पण भरपूर आहेत. इथे ना वॉटर स्पोर्ट्स होतात. हे बघा सगळे इथे बनाना राईड वगैरे किंवा पॅराशूट आणि जेट स्की वगैरे इथे चालतात. आता आम्ही तर काय करणार नाही त्यातलं. आता हे बघा सानिया म्हणते की मला उंटावर बसायचं आहे. तर आता ती बसते उंटावर. ते बघा इथे 2 उंट आहेत. विचारायला गेलेत काकाने. आता हे बघा फायनल सानिया चढते आहे. हे बघा अशी शिडीवरनं चढायला सांगितलं नाही, घाबरते आहे पण. बाय. जा जा जा. 31 जा, 100 रुपये बरा. जरा जवळ लावा. अरे काय नाही होणार सांगू. आणि बघ हे इकडे बघ, फोटो काढ इकडनं. ते फोटो काढ इकडे ते बघ. अरे नाही का, अर्थक्वेक पडलं तर त्यांचे हाल करतात. घोड्याला तर लागलंय, मोडलाय त्याचा पाय. सानिया हो सानिया ओरडते की बोल देते.
सानू इकडे बघ. आता बघा सानिया काकी वगैरे सगळे पाण्यात गेले आता तिथे. तर आम्ही तर काय गेलो नाही, कारण म्हटलं सगळे वाळू लागणार पायाला, सगळी गाडीच जाणार. तर ते बघा हे सगळे तिथे एन्जॉय करतात. आणि इथे नाही बघा बनाना राईड, ते बघा ते सगळ्यांना पाण्यात टाकले. तर ते इथे असं ना वॉटर स्पोर्ट्स चालूच असतात. हे बघा इथं ना हॉर्स राईड पण आहे, पण आधी कार्डमध्ये आहे, त्या गाडीत बसायचं आहे. आता आम्ही निघालो देवबाग बीचला. तारकर्ली बीच झालं, तर इथून जातो देवबाग बीच. तिथे पण ना सगळे वॉटर स्पोर्ट्स चालू असतात. आता बघूया इथून आता किती लांब आहे ते, मॅप तर लावला आहे. तर आता आम्ही पोचलो आहे देवबाग बीचला. हे बघा इकडनं सगळ्यांना बोट वगैरे जातात, जे आपल्याला फिरवून आणतात सगळीकडे. तर ते बघा इथे बुकिंग वगैरे असतं ते. तर आता आम्हाला तर आता उशीर झाला आहे, त्यामुळे आम्ही आता काय जात नाही तिकडे. आता असेच बीचवर जरा फिरूया आणि मग निघूया. तर इथे मस्त सनसेट होईल. हा बघा इथे सनसेट होतो आहे, आणि इथे ना असे दगड वगैरे घातलेले आहेत. त्यामुळे सगळे लोक इथे फोटो वगैरे काढण्यासाठी येत आहेत. आणि हा बीच एकदम शांत आहे बघा, कोण नाही जास्त माणसं. आणि बघा काय मस्त सनसेट होतो आहे, काय व्ह्यू आहे तो बघा, एक नंबर. तर आम्ही पण इथे मस्त जरा फोटो वगैरे काढून घेतो. आणि जास्त लोक पण नाहीत कोण. सनसेट होत होता व्यवस्थितपणे बघा, ढग वगैरे आडवे येत आहेत. एकदम स्वच्छ आहे बघा बीच, कारण इथे जास्त लोक आतमध्ये यायला बघत नाहीत, आणि खूप आतमध्ये आहे. तर आता आम्ही आलो आहे रॉक गार्डनला. तर इथे ना भरपूर सारी दुकानं वगैरे आहेत. तर आता आम्ही चाललो आहे इथून रॉक गार्डनला. बघा ह्या हॉटेलच्या वगैरे मागे आहे. तर तिथून आता आपल्याला बीचवर पण जाता येतं, आणि ते गार्डन पण आहे. हे बघा इथे ना भरपूर नाही पिकनिकला आलेली लोकांना सगळी इथेच असतात. आणि संध्याकाळच्या वेळी इथे आली का गर्दी असते. इथे आली काय बाहेर बघितलेलं ना, बस वगैरे भरपूर आलेल्या आहे, म्हणजे सगळे आतमध्ये लोक असणार. आणि हे बघा इथून नाही बीचला जायला वाट आहे. हे बघा किती सारे लोक आहेत ती बघा. आणि आता संध्याकाळ झाली आहे, त्यामुळे आता थोड्या वेळानं सगळी गर्दी कमी होईल, कारण आता काळोख पडतो आहे ना. त्यानंतर गार्डन बंद पण होईल. आता त्याआधी सगळं फिरून घेऊया. आणि आता नाही ते बघा फाउंटन शो आहे. सुंदर वाटतं. तर आता आम्ही पोचलो राजकोटला. तर आता हे बघा रात्रीचा व्ह्यू बघा काय मस्त आहे. सगळ्या बोट्स आहेत जे आता समुद्रात गेल्या आहेत. आणि इथे बघा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, काय सुंदर दिसतो बघा रात्री. तर आता हे लोक फर्स्ट टाइम आले तिथे, तर मी तर इथे आलो होतो याच्या आधी. तर चला आतमध्ये जाऊया आणि बघूया. गर्दी पण बघा भरपूर आहे इथे पण, आणि आता काळोख झालाय तरी सुद्धा एवढे माणसं आहेत. अरे बघ काय सुंदर वाटतं एकदम. चिकन खाल्लं तर आतमध्ये जाऊन उपयोग नाही. आणि बघा इथे मंदिर आहे, जे मी आधी पण तुम्हाला दाखवलेलं. तर आता आम्ही निघालो आहे कणकवलीला जायला. तर आता सगळं फिरून वगैरे झालं आहे आमचं, आणि आता उशीर पण भरपूर झाला आहे, आणि आता भूक पण लागायला लागली आहे. त्यामुळे आता ठरलं आहे की कणकवलीत जाऊन जेवायचं आणि मग घरी जायचं. तर चला लगेच आधी पहिलं कणकवली पोचूया. रात्रीचा असल्यामुळे ना बघा जास्त ट्रॅफिक वगैरे काय नाही, आणि एकदम वातावरण पण एकदम थंड आहे.
तर आता फायनली आम्ही पोचलो आहे कणकवलीमध्ये आणि आता आम्ही ठरवलं आहे की अप्पर डेकला जायचं. तर तिथेच जाऊन जेवूया आणि तुम्हाला तिकडे दाखवतो. मस्त व्ह्यू आहे हॉटेलमधनं त्या. चला. तर आता हे बघा आज आम्ही सगळ्या हॉटेलमध्ये बसलो आहे येऊन आणि हे बघा समोर व्ह्यू बघा. हा ब्रिज आहे पूर्ण आणि हे बघा एकदम लेवलला बसलो आहे आम्ही. पलीकडे ब्रिज आणि इथे आम्ही बसलो आहे. हे बघा गाड्या बघा बाजूने जात आहेत सगळ्या. तर आता आम्ही जेवण ऑर्डर केलेलं आलं सगळ्यांनी. आता बटर चिकन आणि एक चिकनची ग्रेव्ही आहे आणि रोटी. तर आता हे बघा आईस्क्रीम खायला आलो आहे आता आम्ही. हे बघा हे एकदम असं नॅचरल आईस्क्रीम आहे. तर आता आईस्क्रीम वगैरे खाऊन आम्ही आता निघालो आहे घरी जायला आणि आता खूपच उशीर झाला. आता जवळपास 11 वाजत आले आणि आम्ही अजून फिरतोच आहे. मी फिरून वगैरे आलो आहे. तर लगेच ना एडिटिंग वगैरे करतो आणि मग झोपतो. दमायला तो भरपूर झाला आहे आणि आज दिवसभर खूप फिरलो. तर चला, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.